सो कालच्या लेक्चरपर्यंत आपण फॅक्टोरियल नोटेशन आणि काही बेसिक प्रॉब्लेम डिस्कस केले. सो या लेक्चरला आपण परमिटेशन डिस्कस करणार आहे. परमिटेशनचं बेसिक काय आहे हे आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. परमिटेशन म्हणजे काय असतं, तर परमिटेशन म्हणजे अरेंजमेंट्स. ठीक आहे, इट्स अरेंजमेंट्स. कोणाची अरेंजमेंट करतो आपण? ऑब्जेक्टची अरेंजमेंट करतो. ठीक आहे, मग आता परमिटेशनची जर तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन जर लिहायची असेल, सो काय लिहिता येईल तुम्हाला? सो काही की पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला फॉर द डेफिनेशन ऑफ परमिटेशन. परमिटेशन मीन्स व्हॉट? इट इज अ डेफिनाइट अरेंजमेंट किंवा इज अन अरेंजमेंट ऑफ डेफिनाइट ऑर्डर ऑफ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. ओके, अरेंजमेंट ऑफ arrangements. Arrangements of definite order किंवा permutation is arrangement, बरोबर, arrangement of objects in, we can write here definite order, जी ऑर्डर त्यांनी दिलेली आहे. ओके, टेकन सम. आता डेफिनाइट एवढं लक्षात ठेवा व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे परमिटेशन म्हणजे अरेंजमेंट्स ऑफ ऑब्जेक्ट्स इन डेफिनाइट ऑर्डर. आता त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे ऑब्जेक्ट्स कोण असेल आपण ऑलरेडी डिस्कस केलं बघा. पर्सन असतील, कार्ड्स असतील, नंबर्स असतील, अल्फाबेट्स असतील, एक्सेट्रा. हे काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे. आता यामध्ये काय बघा, एकतर तुम्ही सगळ्या ऑब्जेक्टची अरेंजमेंट करायची आहे किंवा काही सम ऑब्जेक्टची अरेंजमेंट तुम्हाला करायची. म्हणजे मध्ये काय करायचं आहे की सपोज कन्सिडर करा की एन हा आपल्याकडं काय आहे तर नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत. एन कोण आहे? नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत. ह्या ऑब्जेक्टची ह्या म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळ्या हे झाले बघा एन नंबर ऑफ ऑब्जेक्ट सपोज. आणि आउट ऑफ एन मला आर एवढे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांची अरेंजमेंट करायची किंवा आपण आरला म्हणतो बघा पोझिशन पण म्हणतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी एक्झाम्पल समजून सांगतो बघा याच्यामध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आरला आपण नंबर ऑफ पोझिशन सुद्धा म्हणतो किंवा जेवढ्या ऑब्जेक्टची आपल्याला अरेंजमेंट करायची ते. ठीक आहे ना. सो आर इज नंबर ऑफ पोझिशन. आता समजून घ्या याच्यामध्ये सपोज आपल्याकडं एक एक्झाम्पल बघू आपण. समजा आपल्याकडं 4 चेअर्स आहेत. ठीक आहे, आणि 4 पर्सन आहेत. सो याच्यामध्ये काय झालं बघा, 4 पर्सन आहे, 4 चेअर आहे. तर तुम्हाला काय करायचं, ह्या 4 पर्सनला तुम्हाला या 4 चेअरवरती अरेंज करायचं आहे. इथं लक्षामध्ये 4 पर्सनला 4 चेअरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? अरेंज करायचं आहे. आता हे थोडंसं लेंदी एक्झाम्पल होईल मी, त्यामुळे काय करतो 4च्या ऐवजी 3 घेतो. तुम्हाला मी 3 चेअर्स आहे आणि 3 पर्सन्स आहेत. ओके, समजा पर्सनचे नाव आहेत आपल्याकडं ABC असे. आता काय पॉसिबल हे येतील बघा अरेंजमेंट्स काय येतील ते आपण अगोदर डिस्कस करू. ठीक आहे ना. सो पॉसिबल अरेंजमेंट्स काय येतील बघा. समजा पहिल्या चेअरवरती ए बसवला, सेकंड चेअरवरती बी, तिसऱ्या चेअरवरती सी बसवला. ही झाली पहिली अरेंजमेंट. सेकंड अरेंजमेंट काय येईल, समजा ए आणि बी मध्ये मी काय केलं पोझिशन चेंज केलं, सी तसंच ठेवला, मी झाली सेकंड अरेंजमेंट. बरोबर आहे. तिसरी अरेंजमेंट काय येईल, समजा ए ॲज इट इज ठेवला आणि बी आणि सी मध्ये रिअरेंजमेंट केली म्हणजे सी बी केलं. ठीक आहे. चौथी अरेंजमेंट समजा बी ॲज इट इज ठेवला, ए आणि सी मध्ये अरेंजमेंट केलं, झाली चौथी अरेंजमेंट. बरोबर. सांगा अजून आहे का पॉसिबल कोणी? सी ॲज इट इज ठेवला, CAB केलं. ठीक आहे. अजून इथलचा बी ॲज इट इज ठेवला, हां, आणि इथं CA केला, BCA. सो हे झाले बघा 6 अरेंजमेंट. याच्यापेक्षा आहे का अजून कोणतं? नाही ना. ओके, आता हे झाले बघा 6 अरेंजमेंट. आता इथं समजा मी अगोदरचा प्रॉब्लेम घेतला होता बघा 4 पर्सन आणि 4 चेअर.
4% 4 चेअर घेतला तर आणखीन तुमचे नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय झाले असते, वाढले असते पॉसिबल. सो प्रत्येक वेळेस आपल्याला क्वेश्चन असा सॉल्व्ह नाही करायचा. म्हणून इथं मी अगोदर काय मेन्शन केलं की आपला एन हा नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहे, आर म्हणजे नंबर ऑफ पोझिशन्स आहेत. ठीक आहे. सो कसं सॉल्व्ह करतात बघा हे प्रॉब्लेम समजून घ्या व्यवस्थित. त्याला मी आणखीन एका मेथडने सॉल्व्ह करतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ, इथं मी लिहून ठेवतो, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स किंवा टोटल नंबर ऑफ पोझिशन्स किंवा टोटल नंबर ऑफ पोझिशन नाही, टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स किती आले, 6 आले याचा आन्सर. आणखीन एक वे काय तो पण बघा. आता समजा ह्या त्या 3 चेअर आहेत. ह्या 3 चेअरमध्ये तुम्हाला ते 3% बसवायचे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या चेअरवर तुम्हाला त्यात बसवण्यासाठी तुमच्याकडे टोटल 3 ऑप्शन्स आहेत. म्हणजे ए, बी आणि सी. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या चेअरवरती एकतर एला बसवू शकता, बीला बसवू शकता किंवा सीला बसवू शकता. म्हणजे नंबर ऑफ चॉईसेस तुमच्याकडे 3 आहे पहिल्या चेअरसाठी. त्यापैकी समजा इथं एक जण तुम्ही फिक्स केला. कन्सिडर करा की समजा इथं फिक्स कोणाला केलं, तुम्ही एला केलं, म्हणजे एला इथं बसवलं पहिल्या चेअरवरती. मग दुसऱ्या चेअरवरती बसवण्यासाठी तुमच्याकडे आता 2 चॉईसेस आहेत. बरोबर आहे. सो कोणते 2 चॉईसेस आहेत, ए तर इथं बसवला, बी बसवा किंवा सी बसवा. म्हणजे सेकंड चेअरसाठी माझ्याकडे चॉईसेस किती आहे, 2 आहे. असं कन्सिडर करा की तुम्ही सेकंड चेअरवरती सीला बसवलं. बरोबर, 2 तर झाले फिक्स. आता लास्ट चेअरसाठी तुमच्याकडे चॉईस नाही आहे. जो रिमेन राहिला, कोण रिमेन राहिला इथं, बी. सो बीला तुम्हाला इथं बसवायचं आहे. सो नंबर ऑफ चॉईसेस तुमच्याकडे फक्त 1 आहे. ओके. मग याच्यामध्ये नंबर ऑफ अरेंजमेंट असं जर तुम्ही केलं या मेथडने, तर नंबर ऑफ अरेंजमेंट्स याचा आन्सर काय येतं, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन. 3 × 2 × 1 किती झालं, हे 6 झालं. वरचा आन्सर, खालचा आन्सर 6. ठीक आहे. आता बघा, जर मला परम्युटेशनने सॉल्व्ह करायचं, सो परम्युटेशनने सॉल्व्ह करण्यासाठी एन आपल्याकडं नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहे. एन कोण आहे, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहे. आर कोण आहे, नंबर ऑफ पोझिशन्स आहे. जर मला परम्युटेशन सॉल्व्ह करायचं आहे बघा, विदाउट युझिंग धीस बेसिक टेक्निक्स, सो त्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू NPR. हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये पी म्हणजे कोण, परम्युटेशनला आपण कशाने डिनोट करतो, समजा पी नाही. दिस पी म्हणजे कोण, परम्युटेशन आहे. बाकी दोघांचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे. एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहे, बरोबर, आणि आर म्हणजे कोण आहे, नंबर ऑफ पोझिशन्स आहेत. हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. करेक्ट आहे. बघा आता मग याला सॉल्व्ह कसं करतात. सो NPR इज इक्वल टू काय असतो, N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल. दिस इज द फॉर्म्युला फॉर NPR. N फॅक्टोरियल अपॉन या दोघांचा काय करायचा, डिफरन्स घेऊन फॅक्टोरियल लिहायचा. आता आपला परत प्रॉब्लेम सेम. ठीक आहे. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये मला सांगा, आपल्याकडे नंबर ऑफ चेअर्स किती आहेत, सॉरी नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स पर्सन किती आहेत, 3 आहे. सो N इज इक्वल टू 3. आर म्हणजे कोण, नंबर ऑफ पोझिशन्स. पोझिशनसाठी तर चेअर्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ चेअर्स किती आहे, 3 आहे. बरोबर, N3R3. देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय होतील, किंवा नंबर ऑफ परम्युटेशन्स, NPR इज इक्वल टू 3P3 इज इक्वल टू, सांगा काय होईल, 3 फॅक्टोरियल अपॉन 3 मायनस 3 फॅक्टोरियल. बरोबर का, एनची पण व्हॅल्यू 3, आरची पण व्हॅल्यू 3. म्हणजे काय राहिला, फक्त 3 फॅक्टोरियल. खाली 3 मायनस 3 काय होईल, 0 फॅक्टोरियल. आणि तुम्हाला माहिती आहे बघा, 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असती आहे, 1 असती आहे. बरोबर, म्हणजे हा काय झाला, 3 फॅक्टोरियल. बरोबर, आणि 3 फॅक्टोरियलचा आन्सर किती असतं, 6. माहिती आहे तुम्हाला 3 फॅक्टोरियल कसं लिहितो आपण, 3 × 2 × 1. बरोबर, 3 × 2 × 1 किती झाला, आन्सर माझं 6 झालं. का झालं, तुम्हाला काय केलं आपण, 3 मेथडने मी सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बघा. पहिल्या 2 बेसिक आणि तिसरं ॲक्च्युअल परम्युटेशन. परम्युटेशनमध्ये म्हणजे हे मेथड आपण वापरतो आणि तुमचं क्विक आन्सर येतं. तुम्हाला फक्त काय माहीत पाहिजे, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स काय, नंबर ऑफ पोझिशन्स किती आहे, आणि काही स्पेशल कंडिशन असेल तर त्यानुसार काही आपले चेंजेस करावं लागतात.
ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही एक इम्पॉर्टंट रिमार्क बघितला, तो मी रिमार्क सांगतो. आत्ताच ह्या कॅल्क्युलेशन्समध्ये आला बघा तो. सो जसे जे प्रॉब्लेममध्ये रिमार्क्स येतील तसं तसं आपण डिस्कस करणार आहे. जे इफ एन इज इक्वल टू आर, जर एन आणि आर या दोघांची व्हॅल्यू जर सेम असतील, ठीक आहे, तर एन पी आर याचा आन्सर असतं एन फॅक्टोरियल. म्हणजे हा वरचा प्रॉब्लेम, एन आणि आर दोघांची व्हॅल्यू सेम होत्या 3 म्हणजे याचा आन्सर किती यायला पाहिजे होतं एन पी आरचं एन फॅक्टोरियल डायरेक्टली. एन म्हणजे कोण? 3 फॅक्टोरियल. बघा इथं 3 फॅक्टोरियल आला. इथं सिम्प्लिफिकेशन केलं काय आलं बघा इथं 3 फॅक्टोरियल आला का. हा तुमचा एन पी आर, एन आणि आर सेम आहे, तुमचा आन्सर किती आला? 3 फॅक्टोरियल. ओके, गॉट इट. ओके, सिम्पल आहे बघा हे. आता याच्यामध्ये काय बघा, जर रिपिटेशन जर अलाउड असेल, याच्यामध्ये आता रिपिटेशन अलाउड नव्हतं. म्हणजे काय होतं की पहिला पर्सन जर मी पहिल्या चेअरवरती जर फिक्स केला ना, त्याला परत दुसऱ्या चेअरसाठी आपण पोझिशन द्यायचीच नाही आहे. ओके, पण कधी कधी काय होतं की रिपिटेशन अलाउड करतात. आता रिपिटेशन अलाउड आणि रिपिटेशन नॉट अलाउड याचा एक प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी मी काय करतो, हां, रिपिटेशन जर नॉट अलाउड असेल तर आपण परमिटेशनने सॉल्व्ह करू शकतो. बट जर रिपिटेशन जर अलाउड असेल तर मग आपल्याला ही मेथड वापरता येत नाही. मग आपल्याला बेसिक मेथडने जावं लागतं, म्हणजे ह्या मेथडने. तुमच्याकडे पोझिशन्स किती, तुम्ही ऑब्जेक्ट कसे फिलअप करणार, ह्या मेथडने जावं लागतं. ठीक आहे, ओके. मी एक एक्झाम्पल घेतो आणखीन एक. समजा तुम्हाला काय करायचं आहे बघा, एक लॉकला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. समजा कन्सिडर करा की तुमचं ATMचं पिन आहे, बरोबर आहे. तुमच्याकडे ATM आहे, तुम्हाला ATMला काय करायचं आहे, पिन कोड लावायचा, म्हणजे पिन तयार करायचा आहे. ठीक आहे ना. आता पिन ज्यावेळेस तुम्ही तयार करताय त्याच्यामध्ये सगळे कोण असतात, नंबर्स असतात, बरोबर आहे. आणि किती आपण डिजिट्स ठेवू शकतो, याच्यामध्ये 4 डिजिट ठेवू शकतो. म्हणजे तुम्हाला एक ATM पिन बनवायचा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये 4 डिजिट ठेवू शकता. म्हणजे तुमच्याकडं नंबर ऑफ पोझिशन 4 आहे. आता यामध्ये मी 2 केसेस अलाउ करतो. समजा केस 1 आहे की रिपिटेशन इज नॉट अलाउड. काय करायचं आपल्याला, रिपिटेशन अलाउड नाही आहे. रिपिटेशन इज नॉट अलाउड. ठीक आहे, रिपिटेशन अलाउड नाही आहे. रिपिटेशन म्हणजे नंबर्स तुमचे डबल तुम्हाला घेता येणार नाही. म्हणजे काय होईल बघा, 1 2 3 4 हा मला 4 डिजिट एक पिन तयार करायचा आहे ATMचा. आता ज्यावेळेस रिपिटेशन अलाउड नाही आहे, हे बघा, म्हणजे मला पहिल्या पोझिशनसाठी माझ्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती येत रे. ऑब्जेक्ट्स म्हणजे कोणता, नंबर्स कुठून कुठपर्यंत असणार आहे आपल्याकडं. ओके, ऑब्जेक्ट्स आपल्याकडं कुठून कुठपर्यंत असणार आहे, 0 to 9. म्हणजे टोटल किती झाले नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स, 10 झाले. हे 0 पासून स्टार्ट करा ना, 0 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर. सो माझ्याकडे टोटल 10 ऑब्जेक्ट्स आहेत. त्या 10 ऑब्जेक्ट्समधून मला इथं चॉईस करायचे आहेत. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या प्लेसवरती ऑब्जेक्ट चॉईस करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला सिलेक्ट करायचा थोडक्यात आणि इथं प्लेस करायचा किंवा अरेंज करायचं म्हणू आपण डायरेक्टली याला, तर तुमच्याकडं नंबर ऑफ चॉईसेस किती आहेत इथं, 10 चॉईसेस आहेत. किती आहे, 10 नंबर्स आहे तुमच्याकडे. 10 पैकी तुम्ही कोणताही नंबर इथं टाकू शकता, बरोबर. आता एक नंबर इथं फिक्स झाला, एक नंबर काय झाला, फिक्स झाला. जर आता एक नंबर जर फिक्स झाला आहे तुमच्याकडं, तर तुम्ही काय करू शकता, इथं दुसरा नंबर टाकू शकता, बरोबर ना. म्हणजे काय झालं, आता एक नंबर समजा तुम्ही कन्सिडर करा की आपण इथं केला फिक्स 1, असं कन्सिडर करा, 1 मी फिक्स केला इथं. आता दुसऱ्या पोझिशनसाठी तुमच्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहे, येस बोला. दुसऱ्या पोझिशनसाठी तुमच्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहे आता, 9. करेक्ट. दुसऱ्या पोझिशनसाठी तुमच्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत, 9 आहे. समजा काय केलं आपण, दुसऱ्या पोझिशनला इथं 2 सिलेक्ट केलं. तिसऱ्या पोझिशनसाठी तुमच्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहे आता, 8 आहेत. 2 तर फिक्स झाले. समजा इथं तुम्ही 3 नंबर फिक्स केला. ओके, आणि चौथ्या याच्यासाठी तुमच्याकडं
पोझिशनसाठी तुमच्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत? ठीक आहे. समजा तुम्ही काय केलं इथं 4 फिक्स केला, बरोबर आहे. मग नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती होतील, म्हणजे तुम्ही नंबर ऑफ पासवर्ड्स किती क्रिएट करू शकता ह्या केसेसमध्ये. सो नंबर ऑफ अरेंजमेंट्स ह्यांचं मल्टिप्लिकेशन 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 किती तरी आन्सर आहे 5040 5040. ओके, हे आन्सर झालं बघा 5040. 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 हे झाली बेसिक मेथड, रिपिटेशन अलाउड नाही आहे. आता यालाच तुम्ही परमिटेशन मेथडने सॉल्व्ह करू शकता. कसं सॉल्व्ह करणार? नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहे माझ्याकडे 10, नंबर ऑफ पोझिशन किती आहेत माझ्याकडे 4 आहेत, बरोबर ना. म्हणजे कसा फॉर्म्युला आहे आपला, एन पी आर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल. एन किती आहे 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस आर 10 मायनस 4 फॅक्टोरियल, बरोबर आहे. म्हणजे वरती आला 10 फॅक्टोरियल आणि खाली 10 मायनस 4 किती 6 फॅक्टोरियल. सो 10 फॅक्टोरियल वी कॅन राईट 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल आणि खाली 6 फॅक्टोरियल. सो इथलचा 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, बरोबर. राहिले कोण तुमच्याकडे परत तेच नंबर्स राहिले 10 9 8 7 10 9 8 7. सो मला आन्सर सांगितलेलं आहे तुम्ही 5040. ओके, ह्या दोन मेथडने सॉल्व्ह होऊ शकतो बघा. समजलं का रे कसं? ही बेसिक मेथड आहे, तुम्ही चॉईसेस करता. इथं डायरेक्ट तुम्हाला नंबर ऑफ ऑब्जेक्ट लिहायचे, नंबर ऑफ पोझिशन लिहायचे, हे सेम. त्यामुळे आपण परमिटेशन स्टडी करतोय बघा, की डायरेक्ट फॉर्म्युलाने तुम्हाला क्विकमध्ये आन्सर काढता येतं. किती नंबर ऑफ पासवर्ड्स तयार होऊ शकतात, नंबर ऑफ अरेंजमेंट्स होऊ शकतात. ओके, आता यामध्ये केस 2. केस 2, इफ रिपिटेशन इज अलाउड. जर ॲक्च्युअलमध्ये तुम्ही ATMचा पिन तयार करत असाल ना, तर ATMचा पिन शक्यतो 4 डिजिट सारखे तो ॲक्सेप्ट नाही करत, बरोबर. तुम्हाला ते एरर वगैरे सांगतो तुम्ही जर केला असेल की जनरेट. पण आपण इथे एक हायपोथेटिकल बघतोय, ठीक आहे ना. आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे म्हणून आपण असं करतोय. आता रिपिटेशन इज अलाउड. आता आपल्याकडे परत काय 4 पोझिशन्स आहेत, बरोबर ना. 4 डिजिट असतो ना ATMचा पिन. सो पहिल्या याच्यासाठी आपल्याकडे नंबर ऑफ चॉईसेस किती आहेत रे? पहिल्या पोझिशनसाठी आपल्याकडे ऑब्जेक्ट्स कोण माहिती आहे तुम्हाला, ऑब्जेक्ट्स आहेत 0 to 9, 10 ऑब्जेक्ट्स आहेत. सो पहिल्या पोझिशनसाठी आपल्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत 10 आहेत. रिपिटेशन अलाउड करायचं. समजा इथं तुम्ही 1 चॉईस केला होता ना, इथं तुम्ही परत 1 घेऊ शकता. इथे लक्षात तुमच्या लास्ट केसमध्ये काय झालं होतं, समजा जर मी इथं 1 घेतला तर इथं मला 1 घेता येत नव्हता पुढं, कारण रिपिटेशन अलाउड नव्हतं. म्हणजे 1 मी एकदाच लिहिणार होतो, इकडं परत मला 1 घेता येत नाही, म्हणून पुढच्या केसकडे जाताना आपल्याकडं एक ऑब्जेक्ट कमी होत होता, बरोबर. ह्या केसमध्ये काय झालं, मला फर्स्ट पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनमध्ये जेव्हा जायचं होतं बघा, कारण इथं मी 1 फिक्स केलेला आहे ना, आता 1 माझा झाला इथं. सो पुढच्या चॉईसेससाठी माझ्याकडं फक्त 9च ऑब्जेक्ट होतं. इथून पुढे जाण्यासाठी माझ्याकडे 8 ऑब्जेक्ट राहिले, कारण 2 ऑब्जेक्ट तर फिक्स झाले, 1 झाला 2 झाला, बरोबर. तसं आता ह्या रिपिटेशन अलाउड ह्या केसमध्ये नसतं. समजा मी इथं 1 फिक्स केलं आहे ना, ओके. बट सेकंड पोझिशनसाठी पण तुमच्याकडे टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत 10च आहेत. इथं लक्षात, इथं पण 10. मग मला सांगा थर्ड आणि फोर्थ पोझिशनसाठी तुमच्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती असतील? थर्ड आणि फोर्थ पोझिशनसाठी तुमच्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती असतील? झोपले काय? 10 असतील ना रे. आवाज येतोय ना माझा? येस सर. समजलं का नाही आहे? सगळे शांत आहेत. बोला बरं, समजलं का रे हे मी काय केलं? रिपिटेशन अलाउडमध्ये काय होतं माहिती आहे का, पहिल्या पोझिशनसाठी माझ्याकडे 10 ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे 10 नंबरपर्यंत. तुम्ही त्यापैकी कोणता पण एक चॉईस करू शकता. रिपिटेशन अलाउड आहे, म्हणजे समजा मी पहिल्या याच्यामध्ये समजा कन्सिडर करा इथं 1 नंबर सिलेक्ट केला होता, तर तो 1 तुम्ही इथं परत घेऊ शकता ना, म्हणजे तुम्हाला 1 रिपीट करता येतो इथं. म्हणून सेकंड पोझिशनसाठी सुद्धा माझ्याकडे 10 ऑब्जेक्ट आहेत,
0 to 9. थर्ड पोझिशनसाठी सुद्धा माझ्याकडे 10 ऑब्जेक्ट आहे आणि लास्ट पोझिशनसाठी सुद्धा माझ्याकडे किती ऑब्जेक्ट्स आहेत? 10 ऑब्जेक्ट्स आहेत. मग नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय होतील याच्या? 10 इंटू 10 इंटू 10 इंटू 10 10 इंटू 100 इंटू 100 इंटू 10 1000 1000 इंटू 10 10,000 एवढ्या अरेंजमेंट्स तयार होतील इफ द रिपिटेशन इज अलाउड. 10,000. ओके. आता हा क्वेश्चन परमिटेशन मेथडने सॉल्व्ह होणार नाही, कधी तर रिपिटेशन होते तर तुम्हाला NPRचा फॉर्म्युला वापरता येणार नाही. सो रिपिटेशन ज्यावेळेस अलाउड होईल त्यावेळेस तुम्हाला ह्या बेसिक मेथडने जावं लागेल आन्सर कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे. ओके. सो दिस इज ऑल बेसिक रिक्वायर फॉर द अंडरस्टँडिंग परमिटेशन. ठीक आहे ना. मी पुन्हा सांगतो थोडंसं रिपीट. परमिटेशन म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स आपण N ने दाखवणार आहे, पोझिशन्स R ने. ओके. इथं मी एक एक्झाम्पल व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे बघा. 3 मेथडने काढलं मी आन्सर. इथं एक इम्पॉर्टंट रिमार्क पॉईंट तुम्हाला काय भेटला, जर तुमच्या N आणि R ह्या दोन व्हॅल्यू जर सारख्या असतील तर NPRची व्हॅल्यू काय येते? डायरेक्ट N फॅक्टोरियल येते. ओके. आणि त्यानंतर नंबर ऑफ अरेंजमेंट्स इथं 5040 आले आपले आन्सर वगैरे. ओके. रिपिटेशन अलाउड, रिपिटेशन नॉट अलाउड. रिपिटेशन ज्यावेळेस अलाउड असेल त्यावेळेस तुम्हाला NPRचा फॉर्म्युला वापरता येणार नाही, म्हणजे या सेकंड केसमध्ये. मग तुम्हाला या बेसिक वेने जावं लागेल. आणि रिपिटेशन इफ नॉट अलाउड वी कॅन यूज बेसिक मेथड ऑर वी कॅन यूज NPR डायरेक्ट फॉर्म्युला. ओके. गॉट इट. ठीक आहे. आता आहे ना, इथून पुढं काय करायचं आहे तुम्हाला? उद्या लेक्चरला बसताना तुमच्याकडं एकतर आपल्या इथून भेटलेलं बुक पाहिजे क्लासमधून. तुम्हाला दोन्ही टाईपचे बुक्स भेटलेले आहे बघा. टेक्स्ट बुक पण भेटलेलं आहे आणि मॉड्यूल पण भेटलेलं आहे. एकतर ते पाहिजे. ते जर नसेल, म्हणजे काही अजून फी वगैरे भरली नसेल तर त्यांच्याकडे ते नसतील, तर आपलं महाराष्ट्र शासनाचं बुक पाहिजे. ओके ना. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं. कारण आता इथून पुढं मी क्वेश्चन्स लिहिणार नाही आहे, कारण काय होतं आहे क्वेश्चन्स खूप लेंदी आता हे लिहिण्यासाठी. सो मी डायरेक्ट तुम्हाला एक्झरसाईज आणि क्वेश्चन नंबर सांगत चाल, मग तुम्ही तो क्वेश्चन बघत चला त्या बुक्समध्ये. मग आपण इथं फक्त काय करू? सोल्युशन डिस्कस करू. चालेल. तर उद्यापासून तेवढं लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांनी मॅथच्या लेक्चरला बसताना बुक्स सोबत ठेवायचे. पार्ट 2चा हा 3rd चॅप्टर आहे आपला. सो आज काही बेसिक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू मग एक्झरसाइज 3.3 मधले, ज्याच्यामध्ये काही वर्ड प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सो एक्झरसाइज 3.3 क्वेश्चन 1. फाइंड N if NP6 is equal to NP6 adds to NP3 is equal to 120 as to 1. ठीक है. So we started the solution. So इथं काय येईल बघा. NP6 divided by NP3 as to म्हणजे डिवाइड आहे ना. 120/1 म्हणजेच 120. हे बघा, NP6 ला आपण कसं लिहू शकतो? अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r. r च्या जागी 6 आलेला आहे. n मायनस 6 फॅक्टोरियल होल इक्वेशन डिवाइडेड बाय n फॅक्टोरियल अपॉन इथं n मायनस 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती? 120. सीधा काय कॅन्सल होईल?
एन फॅक्टोरियल कॅन्सल झाला. ओके, एन मायनस 3 फॅक्टोरियलची पोझिशन आहे डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर, तो वरती जाईल. सो एन मायनस 3 फॅक्टोरियल अपॉन एन मायनस 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती 120. आता एन मायनस 3 आणि एन मायनस 6 याच्यामध्ये लार्जर आहे एन मायनस 3, बरोबर. मग तुम्हाला एन मायनस सीचा कन्वर्जन कशामध्ये करायचं, एन मायनस 6मध्ये करायचं. म्हणजे काय होईल, एन मायनस 3 एन मायनस 4 एन मायनस 5 आणि एन मायनस 6 फॅक्टोरियल, बरोबर. जे फॅक्टोरियल दिल्याचे तो आपण स्टार्ट करतो आणि 1 1 ने डिक्रीज करत जातो नंबर्स. सो इथं काय होईल, एन मायनस 6 फॅक्टोरियल एन मायनस 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. म्हणजे राहिलं काय, एन मायनस 3 एन मायनस 4 एन मायनस 5. तुमच्याकडे आता 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन 120 येत आहे. सो तुम्ही मला हे बघा, याच्यामध्ये एन मायनस 3 हा एन मायनस 4पेक्षा लार्जर आहे आणि एन मायनस 4 हा एन मायनस 5पेक्षा लार्जर आहे. सो मला असे 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 120 आहे. 6, 5, 4. 6, 5, 4. मग का तुम्हाला काय करायचं, दादा कम्पेअर करायचं, बरोबर. कम्पेअरिंग बोथ साइड्स. म्हणजे एन मायनस 3 इज इक्वल टू काय होईल, 6. ओके, 3ला इकडे घ्या, प्लस झाला. तुमचं एन किती आला, आन्सर 9 आलं. ओके, तुम्हाला जर वाटत असेल आपण सेकंड ब्रॅकेट घेऊन सॉल्व्ह करू, सेकंड ब्रॅकेट घेऊन सॉल्व्ह करा तरी पण आन्सर तुमचा 9 येईल. थर्ड ब्रॅकेट घेऊन सॉल्व्ह केलं तरी आन्सर 9 येईल. ओके, सो आन्सर काही चेंज होणार नाही. सेकंड एक्झाम्पल, find m and n if m plus n p2 is equal to 56 and m minus n p2 is equal to 12 असं दिलंय बघा तुम्हाला. ठीक आहे, ओके. मी याला एन पी आरच्या फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे काय होईल, एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल. म्हणजे झालं एम प्लस एन फॅक्टोरियल अपॉन खाली एम प्लस एन मायनस 2 फॅक्टोरियल. हे आन्सर 56 आहे. इथं एम मायनस एन फॅक्टोरियल अपॉन एम मायनस एन मायनस 2 फॅक्टोरियल, याचा आन्सर किती आहे, 12 आहे. ठीक आहे, ओके. आता यांना थोडंसं सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर काढावं लागेल. मी काय करतो, दोघांचा डायरेक्ट रेशो घेतो आणि मग चेक करतो की काय काय आपल्याला करता येईल. इक्वेशन 1ला मी इक्वेशन 2ने समजा डिवाइड केलं डायरेक्टली. मग इक्वेशन 1 काय आपलं, एम प्लस एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एम प्लस एन मायनस 2 फॅक्टोरियल होल इक्वेशन डिवायडेड बाय एम मायनस एन फॅक्टोरियल अपॉन m minus n minus 2 factorial is equal to 56 upon 12. ओके ना, हां हां ठीक आहे. आता m प्लस एनला कसं लिहा, वरचा हा इथं खाली जे बसायचं नाही पूर्ण, मी खाली घेतो. तो m प्लस एन होता. वी कॅन राईट m प्लस एन पासून स्टार्ट झालं, m प्लस एन मायनस 1 m प्लस एन मायनस 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, त्याचा डिनॉमिनेटर कोण आहे, m प्लस एन मायनस 2 फॅक्टोरियल होल इक्वेशन डिवायडेड बाय, इथं m मायनस एन पासून स्टार्ट होईल
m minus n minus 1 m minus n minus 2 factorial divided by m minus n minus 2 factorial is equal to किती आहे 56/12. याच्यामुळे होईल काय m plus n minus 2 m plus n minus 2 m minus n minus 2 m minus n minus 2 कॅन्सल झाले. ओके, आता रिमेनिंग टर्म्स काय बघा. वरती काय राहिलं हे m plus n minus 1 बरोबर ना, फॅक्टोरियल तर कॅन्सल झाले. डिनॉमिनेटरला कोण आहे m minus n करेक्ट m minus n minus 1 is equal to 56/12. चला याला मी डिवाइड करून टाकतो. किती डिवाइड होईल? यस बोला. 4 ने 6 ने अरे बोला 14/3 का. ठीक आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला वरती m plus n आहे आणि m plus n minus 1 आहे, खाली m minus n आहे आणि इथं m minus n minus 1 आहे. आता हे जर मला सॉल्व्ह करायचं असेल ना, याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होईल आता की इथं कोणती ब्रॅकेट सारखे वगैरे म्हणजे ॲडिशन नाही ना, म्हणजे असं इथं प्लस इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस म्हणजे इथं प्लस इथं मायनस आहे, असं प्रॉब्लेम आहे. सो याला सॉल्व्ह करताना काय करू आपण कोणती टेक्निक वापरतो बघा. सपोज आपण काय करू, लेट m plus n ला समजा मी एक अनदर व्हेरिएबल कन्सिडर केला, म्हणजे a कन्सिडर केला. m plus n ला काय कन्सिडर केलं मी a. मग m plus n minus 1 हा किती होईल? m plus n minus 1 m plus n a minus 1 होईल, बरोबर आहे. सो डिवायडेड देअरफॉर a इंटू a minus 1 हे झालं m plus n इंटू असं लिहू त्याला m plus n इंटू m plus n minus 1 इज इक्वल टू काय होईल a इन ब्रॅकेट a minus 1 म्हणजेच a स्क्वेअर minus 1 सॉरी a स्क्वेअर मायनस a. ठीक आहे ना. a इंटू ए स्क्वेअर मायनस ए असं होईल बघा. ठीक आहे. आता याची ॲक्च्युअल मधली व्हॅल्यू किती आहे ती बघा तुम्ही, नाही का. एकदा याची ॲक्च्युअल मधली व्हॅल्यू होती, म्हणजे याच्यासाठी जो दिलता ना तुम्हाला m plus n तो 56 होता. आपण डिवाइड वगैरे करून ते 14 वगैरे आलं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर तो 14 जर ठेवला तर काय होईल माहिती आहे का, 14ला डिवाइड जर केला तर 7 into 2 म्हणजे असे दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 14 येत आहे, म्हणजे 7 and 2 येतो ना. सो याचं जे ॲक्च्युअल दिलं ना आपल्याला प्रॉब्लेममध्ये मी ते घेतो. हां बघा काय होईल, m plus n प्रॉब्लेम थोडासा क्रिटिकल आहे. हां m plus n minus 1 तो 56 दिला होता. सिम्प्लिफाय केलं ना आपण, इक्वल टू 56 आहे, पण याची व्हॅल्यू किती आहे आता a स्क्वेअर मायनस a इज इक्वल टू 56, बरोबर ना. इथं व्हॅल्यू काढली म्हणजे काय होईल, a स्क्वेअर मायनस a मायनस 56 इज इक्वल टू 0. असे दोन नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -56 आहे, ॲडिशन -1 आहे.
+8 -7. -1 यायला पाहिजे ॲडिशन. -8 + 7 यावं लागेल ना. ठीक आहे, म्हणजे a - 8 a + 7 = काय झाला 0. म्हणजे इथं माझ्याकडं एच्या 2 व्हॅल्यू आल्यात. a = 8 और a = -7. बरोबर आहे. आता तुम्हाला कंडिशन काय दिली बघा, m + n. कुठे गेलं बघा, हां इथं आपण m + n च्या जागेवरती a पुट केला आहे ना. बरोबर आहे, m + n च्या जागेवरती आपण हे पुट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय करायचं आहे, तुमचे दोघांची ॲडिशन ए म्हणजे कोण आहे, m + n. m + n हा 8 असेल, किंवा m + n किती असेल इथं -7. मग आता m + n ची व्हॅल्यू -7 पॉसिबल आहे का दोघांची? m + n म्हणजे कोण, वरती कोण असतं, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. नंबर ऑफ ऑब्जेक्ट निगेटिव्ह असतात. ओके, सो हे जे दिसतंय तुम्हाला, दिस इज इनव्हॅलिड. सो इथे तुम्ही काय लिहू शकता, इट इज इनव्हॅलिड. म्हणजे तुम्हाला m + n ची व्हॅल्यू किती आली, 8 आली. ही तुम्हाला पुढे पुट करायची. आता सिमिलरली आता डिनॉमिनेटर बघा, m - n m - n -1. आता तुम्ही काय करा, तिथं आणखीन एक व्हेरिएबल पुट करा. सो लेट m - n ला मी पुट करतो b. मग m - n -1 काय होईल, तो b -1 होईल. मग m - n इंटू m. आता तुम्हाला समजलं असेल काय करायचं पुढे, आहे की नाही. b इन ब्रॅकेट b - 1 म्हणजे काय झाला, तो b² - b झाला. बरोबर. पण ओरिजिनल प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस सिम्प्लिफिकेशन केलं आपण, m - n -1 हा किती आहे, 12 होता. पण यांचं मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे, b² - b = 12. म्हणजेच b² - b -12 = काय झाला, 0. असे 2 नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 12 आहे, ॲडिशन -1 आहे. -4 आणि 3. म्हणजे इथं काय झालं, b - 4 आणि b + 3 = 0 होईल. म्हणजेच b ची व्हॅल्यू 4 और b ची व्हॅल्यू किती झाली, -3. b म्हणजे कोण, m - n आहे, तो 4 होईल. किंवा m - n किती होईल, -3 होईल. परत -3. ओके, m - n म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहे. म्हणजे हे जे तुम्हाला दिलं आहे, अगेन m - 3 = -3. m - n -3 हे काय असणार आहे, परत इनव्हॅलिड. म्हणजे तुम्हाला m - n ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 4. ओके, आता आपलं ओरिजिनल इक्वेशन जे आलेलं होतं, इथं मला व्हॅल्यू पुट करायची. आपला आन्सर आला आहे, आलंय ना. का अजून आपण गुंतलेलो कुठं तरी. मला असं वाटतं हे रेशो घ्यायची काय गरज नव्हती, कारण इथं सगळ्या व्हॅल्यूज आल्यावरती ही 14/3 होणारच आहे. देखील मला m आणि n करायचं आहे ना. सो इथं आता चला ठीक आहे, रेशो घ्यायची गरज नव्हती असं मी म्हणेल. इथं तुम्ही डायरेक्ट याला सिम्प्लिफाय करून डायरेक्ट ह्या स्टेप आणल्या असं तरी चाललं असतं, आणि मग तुम्ही लिहिलं असतं, जमलं असतं. ठीक आहे, ओके. मग ठीक आहे, आता आपण 2 इक्वेशन मला भेटले. एक आहे m + n = 8, याला मी इक्वेशन 1 म्हणतो. आणि दुसरं इक्वेशन आपल्याला भेटलं m - n = 4, याला मी इक्वेशन 2 म्हणतो. ओके, मग तुम्हाला ॲड करायची बघा 2 इक्वेशन. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. सो m + n = 8 आणि m - n किती इथे 4. ॲडिशन करा, +n - n काय होईल, कॅन्सल होईल. m + m 2m, 8 + 4 12. सो m किती झाला पोरांनो, 6. बरोबर आहे. सो पुट m = 6 इन इक्वेशन 1. म्हणजे काय होईल, m ची व्हॅल्यू 6 + n = 8. म्हणजे तुमचा n झाला 8 - 6. सो n = किती, 2. सो आपल्याला 2 व्हॅल्यू ज्या विचारल्या होत्या त्याला m = 2 and n = 2. हे झालं आन्सर.
आता 1 मिनटं परत लक्ष द्या एक्झाम्पलकडे. जो मी रेशो घेतला ना तो रेशो घ्यायची गरज नव्हती आहे. मी ते काय करतो कट करून टाकतो. ठीक आहे. आणि ते कट केल्यावरती मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं करता येईल आपल्याला. 2 मिनटं बघा. बाकीचं तुम्हाला समजलंय ना काय केलंय आपण. इथं रेशो घ्यायची गरज नव्हती एवढंच मला तुम्हाला सांगायचं. कारण एम आणि एन तर आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. सो एवढा जो पार्ट आपण केला दिस इज नॉट रिक्वायर. बघा पहिलं जे इक्वेशन आहे ना त्याला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व्ह करतो मी. पहिलं इक्वेशनला म्हणजे याला तुम्ही कसं लिहिणार. एम प्लस एन मायनस 1 एम प्लस एन मायनस 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एम प्लस एन मायनस 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती 56. मग हा फॅक्टोरियल कॅन्सल झाला. म्हणजे काय राहिलं आपल्याकडं एम प्लस एन बरोबर आणि इथं एम प्लस एन मायनस 1 इज इक्वल टू 56. आणि मग याच्यावरून तुम्ही एम प्लस एनची व्हॅल्यू काय कन्सिडर केली ए कन्सिडर केली. मग तिथून डायरेक्ट तुम्ही ह्या स्टेप ओके. एम प्लस एन मायनस 1 इथं 56 आणि मग हे तुम्ही सॉल्व्ह केलं. येथून तुम्हाला एम प्लस एन भेटला. सिमिलरली सेकंड तुम्ही कसं लिहू शकत होते. नाव वरती एम मायनस एन बरोबर ना. हे काय एम मायनस एन फॅक्टोरियल तो. सो वी कॅन राईट एम मायनस एन मायनस 1 एम मायनस एन मायनस 2 अपॉन एम मायनस एन मायनस 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती होतं 12 होतं. सो इथं एम मायनस एन मायनस 2 एम मायनस फॅक्टोरियल काय होतील कॅन्सल होतील. ठीक आहे. म्हणजे राहिलं काय आपल्याकडे मग परत खाली एम मायनस एन मायनस 1 इज इक्वल टू 12 राहिला. ओके. इथं एक तुम्हाला इक्वेशन भेटलं आणि वरती तुम्हाला एक इक्वेशन भेटलेलं होतं हे 56. ओके. मग हे इक्वेशन तुम्ही इथं वापरलं आणि खालचं जे इक्वेशन एम मायनस एन ते तुम्ही डायरेक्ट इथं वापरलं. लेट एम मायनस एन इज इक्वल टू बी. ठीक आहे. इथून तुम्हाला दुसरं इक्वेशन भेटलं. मग आपण तुम्ही हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला n1 आणि n2च्या व्हॅल्यू भेटल्या एम आणि एनच्या. ठीक आहे. सो तुम्हाला आता होमवर्क देतो मी. तुम्हाला हे दोन क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे बघा. पुढचे सोपे येते. आपण डिफिकल्ट क्वेश्चन आता कव्हर केला नंबर 2 नंबर 3 आणि नंबर 4 तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. सो एक्झरसाइज 3.3 क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 4 एवढे दोन तुम्हाला करायचे. ठीक आहे. सो ओके. सो भरपूर जण प्रेझेंट आहे आज. साक्षी गिरवले, प्रेम गाडेकर, सई आहे, साक्षी साबळे, शिवराज जाधव, सिद्धी, तनिष्का पवार आहे आणि आदिती आहे. श्रावणी सुपेकर दिसत नाही. ठीक आहे. समजलं का आजचं लेक्चर. येस सर. ओके गुड. ठीक आहे. मग तुम्ही आता लेफ्ट होऊ शकता आणि केमिस्ट्रीला परत जॉईन करा. सो बाय बाय. थँक्यू.